प्रक्षोभ भाषण केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझरी यांना गुजरात एटीएसनं मुंबईच्या घाटकोपरमधून ताब्यात घेतलं होतं। गुजरात एटीएसची टीम त्यांना जुनागडला घेऊन गेली। जुनागडला नेण्यापूर्वी मुफ्ती सलमान अझरी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं। न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवले। गुजरात एटीएस टीम मुफ्ती यांना घेऊन गेल्यानंतर तणाव काहीसा निवळला। मुफ्ती यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। रात्री उशिरा वातावरण शांत करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं। युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊतांना मोदींच्या फोटोला काळं फासणं भोवलंय, त्यांना अटक केली आहे। काँग्रेसनेही त्यांना घरचा आहेर दिलाय। मोदी हे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या फोटोला काळं फासण्याच्या कृतीला समर्थन नाही असं जिल्हा परिषद काँग्रेस सदस्यांनी म्हटलंय। कुणाल राऊत हा काँग्रेस नेते नितिन राऊत यांचा मुलगा आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे। रायगड मतदारसंघात भाजपची 3,20,000 मतं आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या निम्मीही नाही असं विधान रायगड भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांनी केले। अप्रत्यक्षपणे भाजपनं रायगडच्या जागेवर दावा ठोकल्यानं चर्चांना उधाण आले। साताऱ्यातील मसवडमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा घेण्यात आला। यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत मतदानावर बहिष्कार, नेत्यांना गावबंदी तसंच शासकीय कार्यालयात शेळ्या मेंढ्यांचा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। कोकण रेल्वेनं 2 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतलाय। वेर्णा आणि माजोर्डा दरम्यान आज आणि उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे वंदे भारत एक्सप्रेससह काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय।